नमस्कार. मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी. अधोरेखितचा आजचा विषय आहे बऱ्याच दिवसांनी छगन भुजबळ. मित्रहो, मराठा जातीला आरक्षण या विषयावर महाराष्ट्र राज्याचे एक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ हे मुलाखती देत आहेत वर्तमानपत्रांना आणि दूरचित्रवाणी माध्यमाला. भुजबळांचं म्हणणं थोडक्यात असं आहे की मराठा समाज हा मागास नाहीच आहे. सर्वोच्च न्यायालयानं तसं म्हटलेलं आहे. तरीसुद्धा या समाजाला मिळेल तिथून आरक्षण हवं आहे. त्यांना ओपन कॅटेगरीतून हवं आहे, म्हणजे खुल्या वर्गातून हवं आहे. त्यांना आर्थिकदृष्ट्या दुर्बळ गटातून हवं आहे. आणि आता ते OBCमधनं सुद्धा आम्हाला आरक्षण द्या असं म्हणत आहेत. सर्व ठिकाणावरनं त्यांना हवं आहे. आणि हे आरक्षण ते झुंडशाहीनं मिळवत आहेत. भुजबळांचं म्हणणं असं आहे, मराठा जातीला आरक्षण द्यायला माझा काही आक्षेप नाही आहे, का विरोध नाही आहे. फक्त त्यांनी OBCमधनं ते मागू नये आणि झुंडशाहीनं मागू नये. आज मराठा जातीच्या लोकांना कुणबी तो जातीचा आहे हे प्रशस्तीपत्र जे हवं आहे, तर ते झुंडशाहीनं म्हणजे स्थानिक पातळीवरच्या सरकारी नोकरांना धमकावून, आणि धमकावणं म्हणजे कोणत्याही प्रकारानं धमकावून ते बळजबरीनं ही प्रशस्तीपत्रकं मिळवत आहेत की मी कुणबी जातीचा आहे. आमदारांची घरं जाळत आहेत. आमदारांच्या जीवाला धोका आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर ही झुंडशाही चालली, त्याला आपला विरोध आहे असं ते म्हणत आहेत. याला जरांगे पाटलांची प्रतिक्रिया अशी आहे की भुजबळ जर मराठा जातीच्या आरक्षणाला अशा प्रकारे विरोध करणार असतील तर ते निवडणुकीत कसे निवडून येतात ते पाहू. त्याला भुजबळांनी उत्तर दिले की मी सुद्धा या लोकांचे, जे मला पाडायची भाषा करतात त्यांना मी सुद्धा पाडू शकतो आणि मोठ्या प्रमाणावर पाडू शकतो. भुजबळ हे वेगळं रसायन आहे असं माझ्या मागच्या एका व्हिडिओत मी म्हटलेलं आहे. भुजबळांचं बाळासाहेब ठाकरे हे दैवत होतं आणि आत्ता त्यांचं दैवत म्हणा किंवा आत्ता त्यांचा पोशिंदा म्हणा, पालनकर्ता म्हणा, शरद पवार आहेत. तरीसुद्धा मला जे आठवतं त्याप्रमाणे विधानसभेमध्ये सामान्य माणसाची सुरक्षितता हा विषय गृह खात्यावर चर्चा चालली होती आणि हा विषय होता. तेव्हा भुजबळ शिवसेनेत होते. भुजबळ त्याला असं म्हणाले, शरद पवार मुख्यमंत्री होते त्यांना उद्देशून, की सामान्य माणसाच्या सुरक्षिततेविषयी बोलण्याचा तुम्हाला काही अधिकारच नाही. अहो, तुम्ही वेदवर्षी पंडित श्रीपाद दामोदर सातळेकर ज्यांनी संपूर्ण वेद मराठीत आणले, रावळपिंडीपर्यंत जाऊन ज्यांनी वेदांचा प्रचार केला, त्यांना तुम्ही महाराष्ट्रात जगणं असह्य करून टाकलं आणि त्यांना गुजरातमध्ये पळून जावं लागलं. गुजरातमध्ये त्यांनी आपला आश्रम स्थापलेला आहे. तुम्ही कसल्या गोष्टी करता असं भुजबळांचं भाषण मी ऐकलं आहे. त्यावेळेला राम कापसे आणि राम नाईक हे त्यांच्या शेजारी बसत असत. ते दोघे या भाषणाने चकित झाले होते असा स्पष्ट आरोप त्यांनी केला होता. भुजबळांचं म्हणणं असं आहे की झुंडशाही महाराष्ट्रात आत्ता आहे आणि झुंडशाहीच्या माध्यमातून आपल्याला जे हवं ते हुसकावून घ्यायचं, ओरबाडून घ्यायचं. मी भुजबळांना असं विचारू इच्छितो की ही झुंडशाही जी आहे ही तुम्हाला आत्ता जाणवली का? ही झुंडशाही फार पूर्वीपासून आहे आणि महाराष्ट्रात दुसऱ्या प्रकारची जी झुंडशाही आहे ती अधिक भयंकर आहे. आत्ता तुम्ही जी मराठा जातीला आरक्षण मिळावं म्हणून जी झुंडशाही चालले असं तुम्ही म्हणता, याच्यात सरकार जर खंबीर असेल आणि पोलीस यंत्रणा जर सक्षम असेल, पोलीस यंत्रणा जर कर्तव्य तत्पर असेल तर ही झुंडशाही थांबवता येईल. पण दुसऱ्या प्रकारची जी
झुंडशाही आहे आणि ती शरद पवारांनी निर्माण केलेली आहे की संपूर्ण समाजातला एक प्रभावशाली गट हा भ्रष्ट करायचा आणि त्यामार्फत आपल्याला त्या माध्यमातून आपल्याला ते हवं ते साध्य करून घ्यायचं. म्हणजे काय तर लेखक, पत्रकार, विचारवंत, राजकारणातले संघटक, राजकारणात जे मतं बदलू शकतात, लोकांचा ज्यांच्यावर प्रभाव आहे, या सगळ्यांना कुठल्या ना कुठल्या तरी सत्तेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर उपकृत करून घ्यायचं, त्यांना ओशाळे करायचं. ते आपल्या विरुद्ध जाणार नाहीत, मौन पाळतील असं करायचं आणि आपल्याला हवं ते. ही जी झुंडशाही आहे ही प्रचंड आहे. म्हणजे माधव गडकऱ्यांनी शरदाचे चांदणे असा मुंबई सकाळमध्ये अग्रलेख लिहिलेला आहे. गोविंदराव तळवलकरांचं तर मी अनेक वेळा म्हटलेलं आहे की एवढा मोठा पत्रकार हा पवारांचा मित्र आहे, पवारांचा नोकर आहे की पवारांचा कोण आहे, अशा प्रश्न पडावा अशा पद्धतीनं तळवलकर वागत असत. तर ही जी झुंडशाही आहे ती झुंडशाही प्रचंड आहे. या विरुद्ध आवाज कोणीच उठवलेला नाही. तर भुजबळ कसे, कारण ज्यांनी आवाज उठवायचा, आम्ही गुळगुळीत कागदावर बुळबुळीत शब्द लिहिण्यासाठी वर्तमानपत्र काढलेली नाहीत असं लोकमान्य टिळक म्हणाले होते. आजची वर्तमानपत्र पाहिल्यानंतर कागद तरी हा कुठून त्यांनी आणला आणि यांच्या पेनातली शाई जी आहे ती कसली आहे. पवार दुखावले जातील असं एक वाक्य कोणी लिहू शकत नाही. आणि जे काही चांगलं चाललेलं आहे महाराष्ट्रात ते सगळं पवारांमुळं चाललेलं आहे. अशा इतकी लाचार पत्रकारिता मी माझ्या पत्रकारितेच्या जीवनामध्ये ही लाचार पत्रकारिता पाहिलेली आहे. त्याविषयी भुजबळांना काय म्हणायचं आहे आणि ती अधिक गंभीर आहे असं मला वाटतं. त्याविरुद्ध ते कधी आवाज उठवणार आहेत. बाकी मग ते पक्ष सोडतील किंवा ते मुख्यमंत्रीसुद्धा त्यांना महत्त्वाकांक्षा आहे त्यासाठी ते मंत्रिपदसुद्धा सोडतील. पण आत्ता त्यांनी हा जो OBCचा विषय घेतला आहे हातामध्ये आणि मराठा जातीला OBCच्या कोट्यातून आरक्षण मिळता कामा नये हा जो विषय त्यांनी जसाला लावायचा ठरवला आहे तो त्यांचा स्वतःचा निर्णय आहे का ते सुद्धा त्यांना कोणीतरी करायला लावतं आहे हा एक चिंतेचा विषय आहे. भुजबळ हे माझे अतिशय जुने मित्र आहेत. मी बऱ्याच काळ त्यांनी शिवसेना सोडल्यानंतर मी त्यांना भेटलेलो नाही आहे. पण भुजबळांवर एक स्वतंत्र व्हिडिओ करावा असं त्यांचं व्यक्तिमत्व आहे. भुजबळ यांनी जेव्हा शिवसेना सोडली आणि ते भूमिगत झाले तेव्हा त्या अवस्थेत नागपुरात ते कुठे आहेत हे शोधून काढून त्यांची मुलाखत घेणारा पत्रकार मी पहिला होतो. त्या दिवशी टाइम्स ऑफ इंडियात त्यांची मुलाखत आली होती आणि मी भुजबळांना विचारलं की भुजबळ जेव्हा मला म्हणाले की अरविंदराव पहिली मुलाखत मी तुम्हाला देतो आहे, मी भूमिगत आहे, मी कुठे कोणाला माहीत नाही, मी दुसऱ्या कोणालाही मुलाखत देत नाही, तो तुमचा मान आहे, मी तुम्हाला देत. मी म्हटलं आज टाइम्स ऑफ इंडियात तुमची मुलाखत आली आहे. तर ते म्हणाले ती मुलाखत खोटी आहे, मी कोणालाही दिलेली नाही आणि हे तुम्ही छापा मिड डेमध्ये की टाइम्स ऑफ इंडिया खोट्या मुलाखती छापतो. आणि मी ते छापलं आहे की आमची मुलाखती पहिली. असे माझे भुजबळांचे एकेकाळी अत्यंत आम्ही प्रत्येक दिवशी भेटल्याशिवाय आणि इकडचं तिकडचं राजकारण बोलल्याशिवाय आमचा दिवस जात नसे. असे भुजबळ आज झुंडशाही विरुद्ध बोलत आहेत. तर झुंडशाहीचे 2 प्रकार महाराष्ट्रात आहेत. एक म्हणजे एखाद्या विषयावर धमकावणं, हल्ले करणं, जसे शिवसेनेनं निखिल वागळेवर हल्ला केला होता, तो एक वेगळा विषय. तर तो एक झुंडशाहीचा प्रकार. आणि शरद पवारांनी संपूर्ण प्रसार माध्यम, संपूर्ण प्रबोधन क्षेत्र, वैचारिक क्षेत्र जे भ्रष्ट केलेलं आहे ती झुंडशाही वेगळ्या प्रकारची आहे. आणि ही दुसऱ्या कोणत्याही राज्यात इतकी भ्रष्ट, बौद्धिक क्षेत्रामध्ये इतकी भ्रष्टता दुसऱ्या कोणत्याही राज्यात तुम्हाला मिळणार नाही. हे महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं दुखणं आहे.
महाराष्ट्राचं वैचारिक क्षेत्र हे भ्रष्ट झालेलं आहे, हे सगळ्यात मोठं दुःख आहे. त्या विरुद्ध भुजबळ कधी बोलणार याची आम्ही वाट पाहत आहोत. माझा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.